मित्रांनो, तुम्हाला कधी असा अनुभव आलाय तुम्ही खूप काही करताय, खूप कष्ट घेताय, पण आत समाधान जाणवत नाहीये, आतून आनंदी वाटत नाहीये, यश मिळाले आहे पण सुख गायब आहे। जर तुम्हाला सुद्धा असं कधी झालं असेल तर हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील। आपण सगळे आज यशस्वी दिसण्याच्या शर्यतीत धावत आहोत, ब्रँडेड कपडे, मोठ्या गाड्या, सोशल मीडियावर परफेक्ट फोटो, पण खरी गोष्ट अशी आहे की यशाचा अनुभव म्हणजे फक्त यश दिसण्यात नाही तर ते यश जगण्यात आहे। ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स एक फार मोलाचा सल्ला देतात, इतरांसोबत स्पर्धा करणे म्हणजे स्वतःच्या क्रिएटिव्हिटीची म्हणजे कल्पकतेची हत्या करण्यासारखं आहे। कारण जेव्हा आपण इतरांशी स्पर्धा करतो तेव्हा आपण त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतो, आपण खरं काय आहे हेच विसरून जातो। त्याऐवजी जर आपण स्वतःशी स्पर्धा केली तर आपलं आयुष्य खऱ्या अर्थानं समृद्ध होतं। एखादी कार जशी तिच्या 4 चाकांवर बॅलन्स्ड असते तशीच आपल्या आयुष्याची सुद्धा 4 चाके असतात। वैयक्तिक आयुष्य, नातेसंबंध, व्यावसायिक आयुष्य आणि सामाजिक योगदान, ह्या 4 पैकी एक चाक जरी कमजोर असेल तर आयुष्याची गाडी डगमगते। म्हणून कार प्रमाणेच आपल्या आयुष्याच्या 4 चाकांमध्ये सुद्धा समान प्रेशर असावं लागतं, आणि हे प्रेशर म्हणजे आपला दृष्टिकोन। आपला दृष्टिकोन जर सकारात्मक, संतुलित आणि सजग असेल तर ही चाकं सुरळीत चालतील आणि आपलं आयुष्य एक अर्थपूर्ण प्रवास बनेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या आयुष्याच्या ह्या 4 चाकांचा बॅलन्स कसा राखायचा। व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। पहिलं चाक आहे वैयक्तिक आयुष्य, पर्सनल लाईफ। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या जगात आपण गोष्टी जशा आहेत तशा पाहत नाही, आपण त्यांच्याकडे त्या दृष्टीने बघतो जसे आपण असतो। म्हणजे जशी दृष्टी तशी सृष्टी। तुमचा दृष्टिकोन, तुमची मनाची अवस्था हे बाहेरच्या जगाला आकार देतं। उदाहरणार्थ, गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा बांधलेला आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी। हा पुतळा पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिसत असतात। जेव्हा एखादा बिझनेसमॅन त्या पुतळ्याला बघतो तेव्हा त्याला पर्यटनातल्या संधी दिसतात, जेव्हा कलाकार बघतो तेव्हा त्याला त्याची रचना, बारीक सारीक कलेची कामगिरी दिसते। सिमेंट डीलर पाहतो तेव्हा त्याला त्यात वापरलेलं सिमेंट लक्षात येतं। लोखंडाचा व्यापारी पाहतो तेव्हा त्याला त्यातल्या कित्येक टन लोखंडाची किंमत दिसते, आणि इन्शुरन्स एजंट बघतो तेव्हा तो विचार करतो यावर किती विमा घेतला असेल। थोडक्यात काय, तुम्ही जसे असता तसंच तुम्हाला जग दिसतं। म्हणून जर जगात सकारात्मकता, सौंदर्य आणि शांतता शोधायची असेल तर आधी स्वतःला सुंदर, चांगलं आणि सकारात्मक बनवावं लागेल। त्यासाठी कृतज्ञ राहावं लागेल। कृतज्ञता हा आयुष्यात सुखी होण्याचा रामबाण उपाय आहे। आपण जे काय आहोत, आपण जे काही मिळवलं आहे त्यामागे केवळ आपलेच नाही तर असंख्य लोकांचे हात आहे। आपले आई वडील ज्यांनी कष्ट करून आपल्याला शिकवलं, आपले शिक्षक ज्यांनी आपल्या मनात ज्ञानाची ज्योत पेटवली, अगदी शाळेतील सफाई कामगार सुद्धा ज्यांनी आपल्यासाठी एक स्वच्छ आणि शिकण्यायोग्य जागा तयार केली। आज प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी आहेत आणि हे अगदी नैसर्गिक आहे। तुम्ही देव म्हणा, अल्लाह म्हणा किंवा येशू म्हणा, त्यांच्या जीवनात सुद्धा संकट आली होती। मग आपण तर सामान्य माणसं आहोत, आपल्या आयुष्यात अडचणी असणारच, पण फरक ह्या गोष्टीत आहे की त्या अडचणींना आपण कसं बघतो, कसं हाताळतो। आपण आपल्या मेंदूला शिकवलं पाहिजे की संकट आली तरी त्यामधून मार्ग शोधायचा, नकारात्मकतेऐवजी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संकटांचा सामना कसा करायचा। वैज्ञानिक संशोधन असं सांगतं की जो माणूस रोज फक्त 5 मिनिटं कृतज्ञता व्यक्त करतो त्याच्या मेंदूतील टेन्शन निर्माण करणारी रसायने जसे की कॉर्टिसॉल हे 23% कमी होतात। कृतज्ञता म्हणजे कमजोरी नाही, ती एक शक्ती आहे। आज जर मुकेश अंबानी म्हणाले असते माझ्याकडे 6 पॅक नाही म्हणून काय ते नैराश्यात जातील? नाही, ते त्यांच्या क्षमतांवर फोकस करतात, जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहतात आणि पुढे चालत राहतात। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटेल त्यांच्याकडे तर खूप पैसे आहे, ते नक्कीच खुश असतील, ही सुद्धा वास्तवता नाही। आपल्या देशात असे हजारो लोक आहेत जे गरीब जरी असले तरी समाधानी आहेत। त्यांच्याकडे महागडी गाडी नाही पण त्यांच्याकडे मनशांती आहे। त्यांच्याकडे आलिशान बंगला नाही पण प्रेम आणि समाधान आहे। मी असं म्हणत नाही की फक्त कृतज्ञ राहा आणि काही करू नका। कृतज्ञ राहा आणि सातत्याने प्रयत्न करत राहा। कृतज्ञता ही थांबण्याची गोष्ट नाही, ती एक शुद्ध ऊर्जा आहे।
जी तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देते. तुमच्याकडे जे आहे त्याचे कौतुक करा, कारण आज तुमच्याकडे असलेल्या गोष्टी कित्येक जणांचं स्वप्न आहेत. एक लक्षात ठेवा, आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अंतर्मन चांगल्या आणि वाईट गोष्टींमधला फरक ओळखत नाही. तुम्ही सारखं मी फार कमजोर आहे, मी दुर्बल आहे असं बोललात तर ते खरंच होण्याची शक्यता वाढते. पण तुम्ही म्हणालात मी शिकतोय, मी शक्तिशाली आहे, तर तुमचं मन आणि आयुष्य त्याप्रमाणे घडायला लागतं. जसं आपल्या घरातला एक छोटासा बल्ब शहराच्या भल्या मोठ्या पॉवर हाऊसशी जोडलेला असतो, तसेच आपण सगळेजण सुद्धा एका जबरदस्त अफाट शक्तीशी जोडलेलो आहोत. ही संपूर्ण सृष्टी, सुप्रीम पॉवर, परमशक्ती तुम्हाला तुमच्या विचारांच्या स्वरूपात वेगवेगळ्या सिग्नलच्या माध्यमातून तुमची सतत मदत करत असते. दुसरं चाक आहे नातेसंबंध, रिलेशनशिप्स. आजचं युग हे इन्स्टंट झालंय, म्हणजे झटपट गोष्टी मिळवण्याच्या मागे लागलंय. या झपाट्यानं धावणाऱ्या काळात सगळं काही इन्स्टंट मिळायला लागलंय. इन्स्टंट जेवण, इन्स्टंट मेसेज, इन्स्टंट तिकीट आणि अगदी इन्स्टंट बिझनेस सुद्धा सुरू करता येतो. पण एक गोष्ट आहे, नातेसंबंध हे कधीही इन्स्टंट होत नाही. एखादं झाड लावल्यावर आपण रोज त्याला पाणी घालतो, खत घालतो, त्याची निगा राखतो, तेव्हाच ते एक दिवस बहरतं, फुलतं. नातेसंबंध सुद्धा असेच असतात. त्यांना वेळ द्यावा लागतो, काळजी घ्यावी लागते, समजूत आणि सहनशीलता ठेवावी लागते. आणि हो, इथे कुठलाही शॉर्टकट चालत नाही. आपण एक गंमत बघूया. स्वॉर्ड म्हणजे तलवार आणि वर्ड्स म्हणजे शब्द. या दोन्ही शब्दात एकसारख्याच इंग्लिश अक्षरांची उलटापालट आहे, पण दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे. जर त्यांचा योग्य वापर केला नाही तर दोघांपासून व्यक्तीला जखम होऊ शकते. ज्याप्रमाणे तलवार वापरणारा आधी ठरवतो की कुठे वार करायचा, तसंच शब्द वापरण्याआधी सुद्धा आपल्याला थोडा विचार करायला पाहिजे की आपल्या बोलण्याने समोरच्याला दुःख तर होणार नाही ना. कारण शब्दांनी केलेल्या जखमा दिसत नाही, पण शब्द मनावर आघात करतात आणि त्या जखमा भरून निघायला अनेक वर्ष लागतात. कधी कधी पूर्ण आयुष्यही लागू शकतं. म्हणूनच नातेसंबंध सुधारण्यासाठी पहिला सिद्धांत आहे की काही बोलण्याआधी थोडा विचार करा. कधी कधी एखादं वाक्य एखाद्याचं मन दुखू शकतं, आणि जर तेच वाक्य थोडा विचार करून थोड्या सहानुभूतीने, आत्मीयतेने बोललात तर एखाद्याला उभंही करू शकतं. आणि दुसरा सिद्धांत आहे की दोषाला व्यक्तीपासून वेगळं करा. आपली जर कोणाशी बाचाबाची झाली तर आपला मेंदू लगेच दोन गोष्टी सुचवतो, हा तुझा दोष आहे, हा माझा दोष आहे. पण मुळात ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहे. यावर खरं उत्तर हे असतं की हा फक्त एक दोष आहे. उदाहरणार्थ, जर तुमचा मित्र तुमच्यावर चिडून काहीतरी वाईट बोलला तर तुम्ही तो मित्रच वाईट आहे असं म्हणाल की तो त्या क्षणी कोणत्या मनस्थितीत आहे हे समजून घ्याल. म्हणजेच जर तुम्ही तो दोष व्यक्तीपासून वेगळा केला तर दोन चांगल्या गोष्टी होतील. एक म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला माफ करू शकाल आणि दुसरी त्या समस्येचं समाधान शोधू शकाल. म्हणून नातेसंबंधाचं चाक संतुलित ठेवण्यासाठी हे लक्षात ठेवा, बोलण्याआधी विचार करा, व्यक्तीला आणि त्याच्यातल्या दोषाला वेगळं करा. तिसरं चाक आहे व्यावसायिक जीवन, वर्क लाईफ. आपण रोज सकाळी उठतो, धावतो, काम करतो, पण कशासाठी? जास्त कमवण्यासाठी, प्रमोशनसाठी की दुसऱ्यांपेक्षा पुढे जाण्यासाठी? आपलं करिअर म्हणजे केवळ पैसे कमवायचं एक साधन नाही, ती आपली ओळख आहे, आपलं अस्तित्व आहे, आपल्या आत्मसन्मानाचा एक अविभाज्य भाग आहे. आपण म्हणतो आज स्पर्धेचं युग आहे. आजच्या युगात आपण स्पर्धा कोणाशी करत आहोत? एक दुकानदार दुसऱ्या दुकानदाराशी, एक युट्यूबर दुसऱ्या युट्यूबरशी, एक इंजिनियर दुसऱ्या इंजिनियरशी. आपली तुलना आपण नेहमी अशा व्यक्तीशी करतो ज्यांची वर्क लाईफ आणि जीवनशैली ही थोडीफार आपल्यासारखीच असते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या स्पर्धेमुळे आपण स्वतःला विसरतो आणि दुसऱ्यांसारखं होण्यासाठी धावायला लागतो. स्पर्धा करताना आपण स्वतःचं काही नवीन निर्माण करत नाही, फक्त इतरांचं अनुकरण करतो, त्यांना कॉपी करतो. त्यामुळे सतत स्वतःशी स्पर्धा करा. हे लक्षात ठेवा, दुसऱ्याहून चांगलं बनण्यात फारसा मोठेपणा नाही, पण स्वतःला कालच्यापेक्षा अधिक चांगलं बनवणं ही खरी यशाची सुरुवात असते. आज सोशल मीडियावर यश म्हणजे गाडी, बंगला, फॉलोअर्स असं समजलं जातं, पण खरं यश तेव्हाच असतं जेव्हा तुम्ही काम करताना आनंदी असता, जेव्हा तुमचं काम तुम्हाला मानसिक समाधान देतं, जेव्हा रात्री झोपताना तुम्हाला स्वतःवर अभिमान वाटतो आणि तुम्हाला शांत झोप लागते. तिसऱ्या चाकाचं संतुलन साधायचं असेल तर इतरांशी स्पर्धा न करता
स्वतःशी करा. रोज थोडी प्रगती करायचा प्रयत्न करा. स्वतःच्या कामावर प्रेम करा. चौथे चाक आहे सामाजिक योगदान, सोशल कॉन्ट्रीब्युशन. पिघळणारा आईस्क्रीम आणि पिघळणारी मेणबत्ती आपल्याला खूप काही शिकवून जाते. आईस्क्रीम आपल्याला शिकवते की आपल्याला माणसाचा जन्म मिळाला आहे, तो जोपर्यंत आहे तोपर्यंत तो एन्जॉय करा आणि भरभरून जगा. आणि मेणबत्ती आपल्याला शिकवते जगताना इतरांसाठी उजेड बना, प्रकाश बना. दोघेही पिघळतात, पण एक स्वार्थासाठी आणि दुसरी इतरांच्या आयुष्यात प्रकाश देण्यासाठी. तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोण व्हायचंय, आईस्क्रीम की मेणबत्ती? मोहम्मद अली यांचं एक वाक्य खूप महत्वाचं आहे. सर्व्हिस टू अदर्स इज द रेंट यू पे फॉर युअर रूम हिअर ऑन द अर्थ. इतरांची सेवा करणं म्हणजे या पृथ्वीवर राहण्याचं भाडे तुम्ही देत असता. गौर गोपालदास त्यांच्या लाईफ्स अमेझिंग सिक्रेट्स या पुस्तकात असे अनेक किस्से आणि विचार सांगतात की जे तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून माझा उत्साह वाढवा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.